श्री स्वामी समर्थ होममेकर्स, माझा तुम्हा सर्वांना खूप खूप नमस्कार. माझं नाव प्राची आहे. माझा हा पहिला व्लॉग आहे, त्यामुळे थोडीशी एक्साइटमेंट तर आहेच, बट थोडंसं नर्वसमेंट पण आहे. मी माझी जर्नी तुम्हाला दाखवणार आहे. मी कसं झिरोपासून स्टार्ट करते आहे ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे. 2 वर्षापूर्वी माझं लग्न झालेलं आहे. आम्ही पुण्यातच राहत होतो. आम्ही म्हणजे मी आणि माझ्या घरी माझे हजबंड असतात. पण आत्ता माझं असं ठरलेलं आहे की आता मी माझं पूर्ण वेळ हे फॅमिलीला देणार आहे. या अगोदर मी हॉटेल लाईनला जॉब करायचे, ॲज अ होस्टेस, ॲज अ रिसेप्शनिस्ट, ॲज अ वेटर. मी हॉटेलमध्ये सगळे रोल्स निभवलेले आहेत. पण आता मी म्हणजे होममेकर्स म्हणून सुरुवात करणार आहे. आम्ही हॉटेलमध्ये असल्यामुळे, म्हणजे हॉटेलला जॉब करत असल्यामुळे आम्हाला तिथनंच राहायची आणि खायची सुविधा होत्या. पण आता काही कारणास्तव आम्ही शिफ्ट झालेलो आहे. म्हणजे मला आणि माझ्या हजबंडला असं वाटलं की फॅमिली प्लॅनिंग केलं पाहिजे किंवा आपली स्वतःची फॅमिली असायला पाहिजे. लग्न झाल्यावरती बॅचलर्स राहायला अवघड होत होतं थोडंसं. दोघांना आम्हाला वेगवेगळं राहावं लागत होतं. लग्नानंतर वेगवेगळं राहणं म्हणजे घरच्यांचं थोडं बोलणं असतात. तसं माझ्या फॅमिलीमध्ये मी आणि माझे हजबंड आम्ही दोघंच आहोत. काही वर्षांअगोदर माझ्या सासू सासऱ्यांचं निधन झालेलं, त्यामुळे आम्ही दोघंच आहोत फॅमिलीमध्ये. माझे देरही आहेत, बट ते सध्या दुसरीकडे राहतात. ते बाहेर काम करतात. मी तशी मूळची विदर्भाची. माझ्या भाषेवरनं तुम्हाला कळालंच असेल की पुण्यातली लँग्वेज नाही कळत आत्ताही, मला नाही जमत तेवढी. बट पुण्यात शिफ्ट होऊन मला तरी 5-6 वर्ष झाले. लॉकडाऊननंतर आम्ही शिफ्ट झालेलो होतो. तसंच माझं सर्व हे मला आणि महत्त्वाचं, मला हे माझ्या समाधानासाठी किंवा मी काहीतरी आयुष्यात करू शकते यामुळे मी हे चॅनल सुरू केलेलं आहे. आणि तुम्हा सर्व गृहिणींचा, म्हणजे तुम्हा सर्व होममेकर्सचा मला खूप सपोर्टची गरज आहे. त्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही सर्व होममेकर्स मला ज्या काही चुका होतील किंवा घर कसं सांभाळायचं आहे, कोणी घरी मोठे नसताना कसं वागायचं, कसं करायचं, काय म्हणजे तारेवरची कसरत अगदीच, ते तुम्ही मला सगळं शिकवायचं आहे. मी तुम्हाला काही शिकवणार नाही आहे, मला तुमच्याकडनं शिकायचं आहे. मी माझ्या दैनंदिन जीवनात, म्हणजे माझ्या डेलीच्या लाईफमध्ये मी काय चेंजेस केले पाहिजे, माझं रुटीन कसं असायला हवं, मी माझ्या पद्धतीने सुरुवात करते. एक छोटीशी सुरुवात, आणि त्या सगळ्यांमध्ये तुमचा खूप खूप मला सपोर्टची गरज असणार आहे. त्यामुळे मला प्लीज सपोर्ट करा. आणि माझी जर झिरोपासनची स्टार्टची जर्नी तुम्हाला बघायला आवडत असेल तर ते तुम्ही नक्की मला सपोर्ट करा. माझे व्लॉग्स बघा, मला काय चुकतं आहे काय नाही ते कळवा. मी तुम्हाला म्हणजे बेसिक एक सांगते की माझी एक आत्ता सिंगल रूम आहे. त्या सिंगल रूममध्ये फॅन आहे, काही कपडे आहेत आणि एक छोटासा माठ आहे. जे मला गरजेचं होतं ते सगळ्या गोष्टी आम्ही आणलेल्या आहेत. बट येणाऱ्या 2-3 दिवसात मी गावी जाणार आहे. गावी म्हणजे माझ्या सासरी जाणार आहे. सासरहून जे काय मला आवश्यक त्या गोष्टी आहे, किचन सेट, हे ते, मी ते सगळं घेऊन येणार आहे. माझी सिंगल लाईफ रूमची जर्नी कशी आहे ते मी तुम्हाला सर्वांना दाखवणारच आहे. तर चला मग, मला सपोर्ट करा. आणि तुम्हाला हे व्लॉग आवडत असतील किंवा तुम्हाला बघायचं असेल की कसं म्हणजे एकदम लायविश लाईफ न जगता एक छोट्याशा सिंगलशा रूममध्ये दोघांनी कसा संसार करायचा आहे, कसं निभवतो आहे आम्ही आता. तर चला मग, सर्वांनी माझं जर हा व्लॉग आवडला असेल, माझा हा पहिला व्लॉग आहे त्यामुळे यावरनं मला कळेल की मी काय पुढे करायचं नाही करायचं म्हणून. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.